भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर आमदारपदी निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर तत्कालीन नगरसेवक युवा नेते सतीश बडे यांनी आयोजन केले होते। या प्रसंगी माजी आमदार केशवराव आंधळे, तहसीलदार दत्तात्रय भारसकर, पोलीस निरीक्षक अमन शिरसाट, उपनगराध्यक्ष बंसीभाऊ मुंडे, युवा नेते बाबरी मुंडे व आयोजक सतीश बडे यांनी डोंगरचा राजा लाईव्हशी बातचीत केली आहे। पाहूयात। आपल्या राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं सतीश बप्पा बडे आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरासाठी प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तपासणीसाठी सुद्धा अनेक या ग्रामीण भागातली मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। त्यामुळे या शिबिराचा लाभ निश्चित सर्वांना होणार आहे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची शुभेच्छा सर्व धनंजय मुंडे साहेबांना मिळाल्या। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज वडवणी शहर येथे सतीश बडे आणि त्यांचे सहकारी यांनी सामान्य नागरिकांसाठी व सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर याचं आयोजन केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने भारताचं प्रशासन किंवा भारताचं राज्य हे लोककल्याणकारी राज्य आहे, त्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचं काम इथं निश्चितपणे सतीश बडे आणि त्यांच्या सहकारी आहेत, ज्यांनी या कार्यक्रमाला जिवंतपणा दिलेला आहे, त्यांनी निश्चितपणे केलेलं आहे। या कार्यक्रमाचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि प्रशासनिकदृष्ट्या प्रशासन जे आहे हे लोकांच्या कल्याणासाठी आहे, त्याच पद्धतीचं एक लोककल्याणाचं काम हे आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्त होत आहे। हे पाहून एक प्रशासनिक अधिकारी म्हणून एक गर्वाची भावना आमच्या ठिकाणी येत आहे आणि त्यांच्या कार्याला आमचे प्रशासनाकडून आम्ही गौरवत आहोत, अभिनंदन करतो। आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सतीश बडे आणि त्यांच्या सहकार्यांनी हा अत्यंत स्तुत्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे की नागरिकांचं जे आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर तिथं त्यांनी आयोजित केलं आहे आणि ह्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये काही जर गंभीर आजार आढळून आले तर त्याच्यावरही उपचार होणार आहे, शस्त्रक्रियेची गरज पडली तर तेही केली जाणार आहे। हे निश्चितच खऱ्या अर्थाने वाढदिवस हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि एक सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून त्यांनी केलेला आहे। प्रशासनाकडून मी त्यांना आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आणि खरंच त्याचा एक आदर्श घेऊन यापुढे जे आपले मोठे लोकप्रतिनिधी आहेत, मोठे नेते आहेत किंवा आपण स्वतः चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हणतात, आपणही अशा पद्धतीने सामाजिक बांधिलकी ठेवून वाढदिवसासारखे किंवा मोठे कार्यक्रम करायला पाहिजे। निश्चित चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे, त्यांना या उपक्रमासाठी प्रशासनाकडून शुभेच्छा देतो। बीड जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे धनंजय मुंडे साहेबांनी जो विकास केलेला आहे तो विकास वडवणीसाठी खूप आनंद आहे। तब्बल वडवणी शहरासाठी 56 कोटी त्यांनी वडवणी शहराला दिले आहे। वडवणी शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने त्यांनी हा निधी दिलेला आहे आणि जे काय आज सतीश बप्पा बडे आणि त्यांच्या टीमने सर्व सहकाऱ्यांनी मिळून हा जो स्तुत्य कार्यक्रम घेतलेला आहे, खर्चाला फाटा देत जो की आपण हार तुरे फटाके करून आनंद उत्सव साजरा करतो, परंतु सतीश बप्पा बडे यांनी आगळा वेगळा कार्यक्रम घेण्याचे ठरवलं आहे। त्यामध्ये महाआरोग्य शिबिर प्रत्येक ज्या आज आपण जे गोरगरीब आहेत त्यांना आपल्याच्यानं सुविधा पुरवण होत नाही, म्हणून या ठिकाणी सतीश बाप्पाच्या माध्यमातून गोरगरिबाला सर्व
आपल्याला काय आजार आहे, काय नाही, काय दुर्धर आजार असेल तर त्याची शस्त्रक्रिया आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्फत प्रत्येक शहरात, मोठ्या शहरात, मुंबई, पुणे अशा ठिकाणी पण या इथून जे निष्पन्न होतील त्यांना तिथं मोफत उपचार केले जातील, ऑपरेशन होतील. उपयोगी कार्यक्रम ठेवण्याचं काम सतीश बाप्पा बडे यांनी केलेलं आहे. आणि सतीश बाप्पा बडे जरी वयाने या ठिकाणी 40-42च्या दरम्यानचे जरी असले, तरुण सहकारी जरी असले, तरी गेली 20 वर्षे 25 वर्षापासून ते समाजकारणात, राजकारणात सक्रिय आहेत. आणि एवढ्या वर्षाचा अनुभव असल्यामुळं, लोकप्रतिनिधी येते 10 ते 15 वर्षापासून असल्यामुळं त्यांना सगळ्या समाजाची जाण आहे. नेहमी समाजात वावरतात, 24 तास ते अवेलेबल असतात. आणि त्याच्यामुळं ज्या माणसाला सर्वसामान्य माणसाची जाण असती, तसाच नेता आणि तसाच कार्यकर्ता, त्या पद्धतीने हा उपक्रम त्यांनी साजरा केला. एक सर्वसामान्याप्रती जाण असलेला कार्यकर्ताच असा उपक्रम राबवू शकतो हे त्यांनी या ठिकाणी परत एकदा दाखवून दिलंय. आणि आपल्या नेत्याप्रती असलेला आदर, निष्ठा, प्रेम हे कुठंतरी लोकांपर्यंत आपण त्याची उतराई करावी. लोकांचं जे प्रेम आपल्या नेत्यांप्रती आहे, जे नेत्याला वैभव या ठिकाणी लोकांच्या आशीर्वादाने भेटलंय, त्याची कुठंतरी थोडीफार उतराई आपल्या कार्याच्या माध्यमातून व्हावी ही जाणीव ठेवून सतीश बाप्पा बडे यांनी हा उपक्रम साजरी केला. आत्ताच नव्याने लोकनेत्या पंकजाताई मुंडे साहेब यांची विधान परिषदेवर निवड झाली. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, सर्व रोग तपासणी या सर्व तपासण्या मोफत होणार असून सर्व गोळ्या औषधं त्यांना लागणारे मोफत दिले जाणार आहेत. त्याचबरोबर डोळ्याचे ऑपरेशन असतील, ECG असतील, कार्डिओलॉजिस्ट असतील, अँजिओप्लास्टीचे ऑपरेशन असतील, ते ऑपरेशनसुद्धा आम्ही मोफत करून देणार आहेत. आणि त्यासाठी आपल्या भागातील सर्व गरजू लोकांना त्याचा लाभ मिळावा, गरजू लोकांना या आजारमुक्त होण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवलेला